आपल्या जागृत महाराष्ट्राच्या विशेष बातमीच्या या अंकात आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचे आणि चर्चेत असलेले व्यक्तिमत्व आमदार अमित साटम यांच्याबद्दल। अभ्यासू दूरदृष्टी असलेले युवकांचे प्रेरणास्थान आणि आपल्या मतदारांच्या न्याय हक्कासाठी आक्रमक भूमिका मांडणारे नेते म्हणून अमित साटम हे ओळखले जातात। त्यांनी घेतलेल्या प्रत्येक विषयाची चर्चा ही महाराष्ट्रभर गाजली आहे। मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यावर कारवाईची मागणी, मुंबई महानगरपालिका 214 कोटींचा विना टेंडर घोटाळा प्रकरण, तसेच 2021 मध्ये मुंबई पालिकेच्या अग्निशमन विभागातील 5000 कोटीचा घोटाळा हे मुद्दे उचलले होते। डिसेंबर 2022 मध्ये सभागृहात दिशा सलीन मृत्यू प्रकरणी SITची मागणी केली होती। सध्या त्यांचा एका व्हिडिओची चर्चा पूर्ण महाराष्ट्रात होत आहे। विशेष म्हणजे मराठा समाजातील तरुण मोठ्या संख्येने हा व्हिडिओ पसंत करत आहेत। व्हिडिओमध्ये त्यांनी थेट मराठा समाजाचे आदर्श मसीहा मनोज जरांगे पाटील यांना नम्रतेने सांगितले आहे की जरांगे पाटील जी, मी आपला आदर करतो, पण आपण आता शरद पवार यांच्या नादी लागून आपल्या समाजाचे नुकसान करीत आहेत, असे रोखठोक मत त्या व्हिडिओमधून मांडले आहे। माननीय मनोज जरांगे पाटीलजी, आपण ज्या वेळेला मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतलात व उपोषणाला बसलात त्यावेळेला मला एक सामान्य मराठा म्हणून आपला खूप अभिमान वाटला। आपण खरं तर छत्रपती शिवरायांच्या आदर्शाचे पालन करीत होतात, कारण छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला युद्धावर जायचे त्यावेळेला सामान्य जनता यामध्ये कोणत्याही परिस्थितीत भरडली गेली नाही पाहिजे असे त्यांचे आदेश असायचे। परंतु आता आपण शरद पवार साहेबांच्या नादी लागलात व कुठेतरी भरकटत जात आहात। इतर समाजाचा पाठिंबा जो आपल्याला मिळत होता आपल्या बोलण्या आणि वागण्यामुळे आता आपण त्यापासून कुठेतरी दुरावत चाललात असे मला वाटते। पण अजूनही वेळ गेलेली नाही। आई जगदंबेच्या चरणी मी ही प्रार्थना करतो की कपटी शक्तींच्या संमोहनातून आपण बाहेर पडावे, कारण आपल्यामध्ये गरीब मराठा समाजाला न्याय देण्याची कुवत आहे। खरे तर सगळे सोयरे पुढे आणायचे, त्यांनाच राजकारणात मोठे करायचे असा शरद पवार साहेबांचा सुप्त अध्यादेश राहिलेला आहे। कारण मी जर चुकत असेल तर मला दाखवा की शरद पवार साहेबांनी एक तरी गरीब मराठा कुटुंबातून येणारा मराठा मोठा केला असेल तर मला दाखवा। हे सर्व आपल्याला सांगायचे कारण असे की आपल्यामध्ये मराठा समाजाला न्याय आणि दिशा दाखवण्याची कुवत आहे आणि हे ते जाणतात, आणि म्हणून कदाचित आपला पॉलिटिकल गेम होत आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र। पहा जागृत, राहा जागृत। चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका।